तुपामध्ये गरमागरम आणि लुसलुशीत भाजलेले असे पाव, सोबत तोंडी लावायला टोमॅटो, कांदा आणि गरमागरम झणझणीत आणि मसालेदार अशी पावभाजी खाल्ली की मन कसं खुश होतं. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पावभाजी बनवण्यासाठी इथे बटाटो मी 500 ग्राम घेतले आहेत, कांदा 200 ग्राम, टोमॅटो 150 ग्राम, शिमला मिरची 120 ग्राम, फ्लावर 120 ग्राम आणि कोथिंबीर. सुरुवातीला बटाटो कुकरमध्ये टाकून घेऊया. मध्यम साईजचे 5 बटाटे मी इथे घेतले आहेत. मोठ्या साईजचे 2 टोमॅटो घेतले आहेत. शिमला मिरच्या 2 मोठ्या साईजच्या घ्यायच्या आहेत. जितकी शिमला मिरची घेतली आहे तितकाच फ्लावर घ्यायचा आहे आपल्याला. भाज्या पाण्यात बुडतील एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि कुकर बंद करून गॅसवर भाज्या शिजवून घेऊयात. इथे मी 1 शिट्टी होईपर्यंत गॅस फुलच ठेवणार आहे. शिट्टी झाल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवून 10 मिनिट भाज्या शिजवून घेणार आहे. भाज्या शिजल्या आहेत. आत्ता ह्या भाज्या आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहेत. जास्तीचं पाणी झालं असेल तर असं काढून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला भाज्या बारीक करता येतील. हे भाजीवरील काढलेलं पाणी आपण नंतर भाजीत वापरणार आहोत. तोपर्यंत पाणी साईडला ठेवूया आणि ह्या भाज्या आपण बारीक करून घेऊयात. भाज्या मिक्सरला लावायच्या नाहीत. मिक्सरला भाज्या लावल्या की पावभाजी चिकट होते, त्यासाठी भाज्या अशा बारीक करून घ्यायच्या आहेत. भाज्या मऊ शिजल्या की लगेचच अशा बारीक होऊन जातात. आत्ता गॅसवर कढई ठेवून 80 ग्राम म्हणजे छोटा कप तेल टाकून घेतलं आहे. फोडणीला जिरे टाकून घ्यायचे आहे. थोडीशी मोहरी टाकून घ्यायची आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर फोडणीला टाकून घ्यायची आहे. बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा इथे मी 200 ग्राम घेतलेला आहे, म्हणजे साधारण मध्यम साईजचे 3 कांदे. मिरचीचे तुकडेही यात टाकून घ्यायचे आहेत. कांदा छान परतून घ्यायचा आहे. कांद्याचा कलर लाल होईपर्यंत तो परतून घ्यायचा आहे. कांद्याचा कलर लाल झालेला आहे. लसूण कोथिंबीर पेस्ट टाकून घेतली आहे. पावभाजी मसाला, हळद, लाल तिखट 1 चमचा, काळं तिखट 1 मोठा चमचा, मीठ चवीनुसार टाकून घ्यायचं आहे आणि हे छान परतून घ्यायचं आहे. मसाले परतत असताना गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे. मसाले आपले परतून झाले आहेत. आत्ता बारीक केलेल्या भाज्या यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि लगेचच भाजी पूर्ण बाजूने हलवून घ्यायची आहे, म्हणजे कांदा मसाले करपणार नाहीत. आता यामध्ये पाणी टाकून घेऊया. भाजीवरील काढलेले पाणी मी यामध्ये टाकून घेतलं आहे आणि पूर्णपणे अशी भाजी हलवून घेऊन भाजीला उकळी आली की भाजीवर झाकण घेऊन गॅस मंद आचेवर ठेवून 5 मिनटं भाजी शिजवून घ्यायची आहे. 5 मिनटं झाली आहेत. भाजी शिजली असावी. भाजी शिजत असताना घट्ट भाज्या खाली बसतात आणि रस्सा वर येतो, तर ह्या अशा छान हलवून घ्यायच्या आहेत. आणि पहा कशी आपली पावभाजी छान बनली आहे. वरून थोडी कोथिंबीर टाकून घेऊया आणि आपली ही पावभाजी बनवून तयार झाली आहे. पावभाजी तयार आहे. आत्ता पावही गरम करून घेऊयात. थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर पाव गरम करून घ्यायचे आहेत. पाव असे अलटून पलटून मऊ लुसलुशीत गरम करून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने पावभाजीचं ताट हे आपलं तयार आहे. रेसिपी आवडल्यास मनीषाज किचनला लाईक आणि सबस्क्राईब करा विसरू नका.